प्रॅक्टिकल 4.1 खर्च आणि प्राप्तीचे वर्गीकरण. खर्च आणि प्राप्तीचे वर्गीकरणामध्ये खर्च म्हणजेच एक्सपेंडिचर, यामध्ये 3 खर्च येतात. भांडवली खर्च म्हणजेच कॅपिटल एक्सपेंडिचर, आगम खर्च म्हणजेच रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, आस्थगित आगम खर्च म्हणजेच डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. प्राप्तीमध्ये 2 प्रकारच्या प्राप्ती आहेत. एक भांडवली प्राप्ती कॅपिटल रिसिप्ट्स, दुसरी आगम प्राप्ती रेव्हेन्यू रिसिप्ट्स. खर्चामध्ये आपण एक भांडवली खर्च, दुसरा आगम खर्च, तिसरा आस्थगित आगम खर्च हे बघितलेलं आहे. आणि प्राप्तीमध्ये भांडवली प्राप्ती आणि आगम प्राप्ती. आता भांडवली खर्च म्हणजे काय? भांडवली खर्च कशाला म्हणतात? भांडवली खर्चाचा अर्थ व्यवसायाचा विकास करण्यासाठी किंवा स्थिर संपत्तीवर केला जाणारा खर्च म्हणजे भांडवली खर्च असतो. भांडवली खर्चामुळे व्यवसायाच्या लाभार्जन क्षमतेत वाढ होते. व्यवसायाचा विकास करण्यासाठी आपण जो स्थिर संपत्तीवर खर्च करतो त्याला भांडवली खर्च असे म्हणतात. आणि त्याच्यामुळे व्यवसायाची जे लाभार्जन क्षमता आहे त्याच्यामध्ये वाढ होत असते. भांडवली खर्चाचे काही उदाहरण खालीलप्रमाणे आहेत. इमारत, फर्निचर, यंत्रे, अवजारे, उपकरणे इत्यादी स्थिर संपत्ती खरेदी करण्यासाठी केलेला खर्च. व्यापार चिन्ह, पेटेंट, नमुने इत्यादींची खरेदी करण्यासाठी केलेला खर्च. मोटार, ट्रक इत्यादी खरेदी करण्यासाठी केलेला खर्च म्हणजे भांडवली खर्च असतो. आता आपण आगम खर्च म्हणजे काय हे बघू. कशाला आपण आगम खर्च म्हणतो? आगम खर्चाचा अर्थ काय? आगम खर्च उत्पादन कार्यासाठी किंवा व्यवसाय चालविण्यासाठी प्रत्यक्षपणे उद्भवणारा खर्च म्हणजे आगम खर्च होय. उत्पादन कार्यासाठी किंवा व्यवसाय चालविण्यासाठी जो खर्च प्रत्यक्षपणे उद्भवतो त्याला आपण आगम खर्च असे म्हणतो. आगम खर्चाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. स्थिर संपत्तीच्या किमतीत घट, स्थिर संपत्तीच्या दुरुस्ती व नवीनीकरणासाठी केलेला खर्च,
कच्चा माल आणि स्कंदाच्या खरेदीसाठी केलेला खर्च, संपत्तीवरील दैनंदिन खर्च, विविध व्यापारी खर्च. आस्थगित आगम खर्च म्हणजे काय हे आपण समजावून घेऊ. कशाला आपण आस्थगित आगम खर्च असे म्हणतो, त्याचा अर्थ काय? व्यवसायात केलेल्या काही मोठ्या प्रमाणावरील खर्चाचा संबंध केवळ चालू वर्षाशीच नसतो, तर पुढील अनेक वर्षाशी असतो. त्यामुळे अशा खर्चाला आस्थगित आगम खर्च असे म्हणतात. या खर्चाचा फायदा विशिष्ट वर्षापुरता मर्यादित नसून पुढील बरेच वर्ष मिळणारा असतो. हा एक प्रकारचा भांडवली खर्च मानला जातो. प्राप्ती. भांडवली प्राप्ती. भांडवली प्राप्ती म्हणजे काय? कशाला आपण भांडवली प्राप्ती म्हणतो? भांडवली प्राप्तीचा अर्थ. भांडवली प्राप्ती म्हणजे व्यवसायातील स्थिर संपत्ती विकल्यामुळे जे उत्पन्न मिळते किंवा प्राप्ती होते त्यास भांडवली प्राप्ती असे म्हणतात. स्थिर संपत्ती विकून जे उत्पन्न मिळते किंवा प्राप्ती होते त्यास आपण भांडवली प्राप्ती असे म्हणतो. भांडवली प्राप्तीचे काही उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत. इमारत, फर्निचर, संयंत्र इत्यादीच्या विक्रीपासून प्राप्ती. विनियोगाच्या विक्रीपासून प्राप्ती. व्यवसायातील जास्तीची आणि कालबाह्य संपत्ती विक्रीपासून प्राप्ती इत्यादी. आगम प्राप्ती. आता आपण आगम प्राप्ती म्हणजे काय हे समजावून घेऊ. सर्वसाधारण व्यापारी व्यवहारातून होणारी प्राप्ती आगम स्वरूपाची असते. जसे मालाची विक्री करून
प्राप्त झालेली रक्कम आगम स्वरूपाची असते. आगम प्राप्तीची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. मालाची विक्री करून प्राप्ती, भाडे प्राप्ती, बुडीत कर्जाची वसुली, प्राप्त व्याज आणि लाभांश, विमा व नुकसान भरपाई प्राप्ती.